एका संकटावरून अनेक संकट येते, म्हणजे एक संकट जाते तर दुसरं हजर होते, एक संकट जाते तर दुसरं येते, म्हणजे सुख जाता दुःख येतं असं नाही होता, दुःख जाता दुःखच येते। बरेचसेच तुम्ही प्रयत्न करून बघितले, तुम्हाला कुठेही अनुभव आलेला नाही, तर निश्चितच येत्या अमावस्येला हे 5 तोडगे करून बघा, अनुभव घेऊन बघा, प्रचंड उपयोगी आणि प्रचंड लाभदायक तोडगे। सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते, आपले तोडगे कुठल्याही अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे नाहीयेत, आपले तोडगे कुठेही खर्च करणारे नाहीयेत। आपल्या घरातल्याच वस्तू असतात, घरात मोजके वस्तू असतात, फक्त सेवा करायला लागते, आम्ही वेळ द्यायला लागतो। येत्या अमावस्या दिवशी हे जर तुम्ही तोडगे केले तर तुमच्या घरात 85% फरक दिसेल। जसं तुम्ही अमावस्याला करत राहाल तर तसे कधीही तुम्हाला अशा प्रकारे संकट दिसणार नाही, हे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला अनुसरून सांगते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण, तुम्हा सर्वांचे स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईल या चॅनलवर खूप खूप स्वामीमय स्वागत आहे। बघा, येत्या अमावस्या दिवशी आपण काय करायचं, पहिलं चिंचोका घ्यायचा, चिंचोका घेऊन स्वच्छ धुवायचा, त्याची पंचोपचार पूजा करायची। मी मागचे बरेचसे व्हिडिओ पहा, चिंचोका काय काम करतो हे तुम्हाला सांगितलेले। तर पंचोपचार पूजा करून त्याला काळ्या पोतलीमध्ये ठेवायचं आणि ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम संरक्षणाय स्वाहा। ज्यांनी कोणी हा तोडगा केला असेल त्यांनी नका करू, ज्यांना माहित नाही त्यांनी हा तोडगा या अमावस्याला करा आणि मेन प्रवेशद्वारावर बांधा। बघा, 108 वेळा हा मंत्र म्हणायचा स्वामी समर्थ महाराजांच्या दिवशी, संध्याकाळी ठेवायचा, म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी करा, दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांच्या मांडीवरून किंवा महाराजांच्या जवळ ठेवला असेल तो घ्या आणि त्याच्यावर उजव्या हातात घेऊन 7 वेळा ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम संरक्षणाय नमः म्हणून तुमच्या मेन प्रवेशद्वारावर हे पोतली बांधा। तर दुसरा काय करायचा, आपल्या घरावरून खालून 7 वेळा नारळ उतरायचा आणि त्या पाण्यात फेकून द्यायचा। कुणालाही कुणाच्या घरावर पडेल, कुणाच्या घराच्या समोर पडेल असं काहीही करायचं नाहीये। आपल्याला फक्त आपल्या घराचं कुणाच्या घरासमोर पडेल असं नाही करायचं, वाहत्या पाण्यात किंवा नदीमध्ये विहिरीमध्ये तुम्ही तो नारळ टाकून द्यायचा। तुमच्या गाडी 4 व्हीलर असेल तर गाडीवरूनही तोच नारळ खालून वरून खाली नाही, खालून वर। अमावस्याला कधीही काय म्हणतात त्याला, सवयची दिशा नाही घ्यायची, उलटी दिशा घेऊनच करायचं, म्हणून खालून वर असा 7 वेळा उतरायचा आणि फेकून द्यायचा। दुसरी गोष्ट, अमावस्याला कधी आपल्या अंगावर काळं वस्त्र घालायचं नाही, हे एक सांगते। आणि अमावस्याला घरात कधीही मांसाहार करायचा नाही। हे तोडगे नाही आहेत पण एक टिप्स आहेत, ज्या गोष्टी आपण करतोय त्याला गुण येत नसेल तर ह्या गोष्टी आपल्याकडून होतात का ते पाहायचं। तिसरा तोडगा, तुमच्या घरात थोडंसं बादलीत एक कासंडीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा गोमूत्र एकत्र मिश्रण करायचं, संपूर्ण मेन प्रवेशद्वार पुसायचं, हुमरा पुसायचा आणि संपूर्ण फरशी त्या पाण्याने पुसायचं आणि ते पाणी फुलांच्या झाडाला ओतायचं, कुठेही ओतायचं नाही। आता हे काय होतं तर आपल्या घरातली महिनाभराची निगेटिव्हिटी कुठे ना कुठे कानाकोपऱ्यात पोचलेली असते, ते निघून जाते आणि कुठे जाळी असेल त्या दिवशी निश्चित काढायचं, नसेल तरी प्रयत्न करायचा, कानाकोपऱ्यात कुठंतरी जाळी असते, ही वाईट दिशा म्हणजे वाईट शक्ती आपल्या घरात राहण्याचे मार्ग असतात, हे एक करायचं। आता चौथा तोडगा काय आहे तर बघा, संध्याकाळी 6 वाजता दक्षिण दिशेकडे का लावायचा तर पितरांचा त्रास आपल्या घरावर होऊ नये, पितरांना शांती मिळावी, पितरांचा कोणताही वाईट गुण दोष आपल्या घरावर लागू नये म्हणून तो दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आणि 7 वेळा ओम श्री पितराय नमः, ओम श्री पितराय नमः, ओम श्री पितराय नमः हा मंत्र म्हणायचा आणि तो दिवा तसाच ठेवायचा। विजला काही वाईट वाटून घेऊ नका, परत लावा। आता कसं असते, पावसाचे दिवस आहेत, वारे इकडून तिकडून येतं, त्यामुळे दिवा विजतो, त्यामुळे कधी वाईट मनात विचार आणायचा नाहीये। आता सगळ्यात महत्वाचा असा 5वा तोडगा, तुमच्या घरी एवढं मोठं छोटस जरी होम हवनचं पात्र असेल, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते, हे पहा माझं एवढं छोटंसं आहे, हे होम हवनचं पात्र आहे। हे आपल्याला भांड्याच्या दुकानात मिळून जातं, 150 ते 200 रुपयेपर्यंत असते, तुम्ही आणा। नसेल तोपर्यंत लोखंडी तवा असतो, त्या तव्यामध्ये काय करायचं, गाईची शेणकूट असते, आपल्या केंद्रात मिळतं, तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर आपल्या केंद्रात 5 रुपयाला एक छोटीशी शेणकूट मिळून जातं, ते आणायचं। ते आणल्यानंतर काय करायचं, या होम हवनमध्ये छोटा छोटा चुरा करून टाकायचा, त्यात 5
भीमसेन कापरूच्या वडी आणि आपल्या केंद्रातला धूप घ्यायचा आणि 2 धूपाच्या त्या वड्या त्यातच टाकायच्या आणि समोर ठेवायचं आपल्या देवघरासमोर आणि स्त्री सूक्त 16 वेळा, पुरुष सूक्त 16 वेळा, वल्गा सूक्त 16 वेळा, सगळ्यात महत्त्वाचं स्वामी स्तवनं सुरुवात करायची। ह्याच्यानंतर कालभैरव अष्टकमचं पठण 11 वेळा करायचं। ह्या सगळ्या विधी झाल्यानंतर ह्यातली राख थोडीशी एका प्लेटमध्ये घ्यायची, त्यात पिवळी मोहरी मिक्स करायची आणि आपल्या घराच्या पाठीमागे चौफेर घरात टाकून द्यायची आणि राहिलेली विभूती तुम्हाला जर शेत असेल तर शेतात विस्कटा, अदरवाईज तुमचा बिझनेस असेल तर त्या बिझनेसात सगळ्या चौकटीकडून विस्कटा किंवा तुमची सिटी म्हणजे तुम्ही जर सिटीत बंगल्यात वगैरे राहता, तुम्हाला शेत नसेल, बिझनेस नसेल, तुम्ही सर्व्हिस करत असाल तर छोटीशी विभूती तुमच्या जवळ प्रत्येकाच्या जवळ ठेवा आणि राहिलेली फुलांच्या झाडाला घालून टाका। आता ह्याचं काय होतं तर आपल्या घरात करणी बाधा, पुन्हा वाईट साईड आपल्याविषयी बोललं जातं, काही बरेचसेच प्रकार घडतात बघा, कारण कलीचं युग आहे, वाईट शक्ती खूप चालते, चांगल्या शक्तीचा खूप मारा होत असतोय। तर या कलीच्या युगात वाईट लोकांचा प्रभाव आपल्या घरावर पडू नये म्हणून याचा प्रतिबंध करायचा अमावस्यालाच करायचा। खूप लोक आपल्याविषयी, आपल्या प्रगतीविषयी जळत असतात आणि मागून काही ना काहीतरी करत असतात। मग या गोष्टीचा आपल्यावर वाईट परिणाम पडू नये, आपल्या मुलांच्यावर पडू नये, आपल्या नवऱ्यावर पडू नये, आपल्या संसारावर पडू नये, अदरवाईज आपल्या घरावरही पडू नये, शेतमाल असेल शेतावरही वाईट पडू नये, उद्योग व्यवसाय असेल उद्योग व्यवसायामध्ये पडू नये, नोकरीमध्ये पडू नये, यासाठी घेतलेली काळजी असते। आणि ही काळजी तुम्ही जर अमावस्याला घ्यायची, एका अमावस्याला करून भागत नसते। जसं आपण काल जेवलो की आज ही जेवायलाच लागतं, तसं रोजच्या कंपल्सरी सेवा ह्या करायला लागतात आणि हे तोडगे महत्वाच्या वेळेस जसे पौर्णिमेला पौर्णिमेचे करतो तसं अमावस्याला अमावस्याचेच करायचे। आणि सगळ्यात महत्वाचे खर्चाचे तोडगे नाहीयेत, कुठे जाऊन खर्च करायचा, कुठे जाऊन शांती करायची, कुणाला पैसे उकळायचे, असलं काही आपल्या मार्गात नाही। आपला फक्त स्वामी समर्थ मार्ग आहे, स्वामींचाच मार्ग आहे आणि स्वामींनाच अनुसरून केलेले जाणारे तोडगे आहेत। तर तुम्ही निश्चित कराल आणि तुमच्या घरावर संकट बाहेरच्या बाहेरच टाळून याल। आशा आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील। तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही तोडगे हवे असतील तर कमेंटद्वारे विचारत जावा। शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल। परत एकदा सांगते, तुमचे काही शंका असेल, तुम्हाला जर काही विचारायचं असेल, तुम्हाला तोडगे उपाय हवे असतील तर तुम्ही आपल्या लाईव्हला जॉईन होत जावा, कमेंटद्वारे प्रश्न विचारत जावा, निश्चितच त्याचे निवारण केले जाईल। आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हा सर्वांचा दिवस खूप आनंदाचा, भरभराटीचा, बरकतीचा जाओ ही स्वामींना प्रार्थना करते।